एखादा ज्येष्ठ नेता आपल्या विरोधी पक्षाच्या पथ्यावर पडेल असं काही बोलतो तेव्हा त्याची राजकारणात जोरदार चर्चा होते। अशीच चर्चा सध्या रंगली आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या एका वक्तव्याची। चंद्रकांत दादा नेमकं काय म्हणाले आणि मग पुढे काय झालं याचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। पक्ष शरद पवारांचा, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा कौल हा एकनाथराव शिंदे साहेबांना होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कौल हा अजितदादांना होता। त्यामुळे जनतेने हे दाखवून दिलेलं आहे चंद्रकांत दादांच्या प्रमाणपत्राची काही गरज नाही। इतरांमध्ये हालचाल होईल किंवा चलबिचल होईल असं स्टेटमेंट वरिष्ठ असलेले चंद्रकांत दादांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती राहील। भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांचं एक वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच गाजतंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात फूट पडल्यानंतर मूळ पक्ष आपलाच असल्याचा दावा दोन्ही पक्षांचे नेते करतायत। मूळ पक्ष कुणाचा याबाबतचा फैसला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच चंद्रकांत दादांनी मात्र आपल्या वक्तव्यातून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। कुठला पक्ष कुणाचा हे चंद्रकांत दादांनी सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये केलेल्या भाषणात सांगूनच टाकलं। मी असं नाही म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा पक्ष, तो शरद पवारांचा पक्ष। मग दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरे। नो स्कोप। महाराष्ट्रातला मनसे कोणाचा? महाराष्ट्र नवीन मनसे, राजसाहेब, नथिंग, म्हणजे काय गडबड नाही, राजसाहेब जे म्हणतो ते करायचं। भारतीय जनता पार्टी कोणाचा? तर कोणाचा? अडवाणींचा नाही, अटलजींचा नाही, मोदीजींचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष। आता चंद्रकांत दादांनी शरद पवारांचा पक्ष असल्याचं सर्टिफिकेट दिल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पित्त खवळणं साहजिकच होतं। त्यामुळे दादांच्या वयाचा आदर राखत मात्र त्याच वेळी त्यांच्या वयाचा परिणाम असल्याची टीका करत राष्ट्रवादीनं त्यांच्यावर टीकेची तोफ डागली। कधी कधी चंद्रकांत दादांची स्लिप ऑफ टंग होत असते। ते मित्र पक्षात आहोत की महाविकास आघाडी मध्ये आहोत हे ते विसरून जातात। जीभ बाजूला जाणे अशा प्रकारचा तो प्रकार असावा। पण त्यांना एवढं माहीत असलं पाहिजे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा कौल हा एकनाथराव शिंदे साहेबांना होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कौल हा अजितदादांना होता। त्यामुळे जनतेने हे दाखवून दिलेलं आहे चंद्रकांत दादांच्या प्रमाणपत्राची काही गरज नाही। वाढत्या वयामुळे चंद्रकांत दादांकडून तसं होतं। राष्ट्रवादीप्रमाणेच शिंदेच्या शिवसेनेलाही चंद्रकांत दादांचं हे वक्तव्य जिव्हारी लागल्याचं दिसलं। महाराष्ट्रातली राजकीय वस्तुस्थिती लक्षात आणून देत शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना एक विनंती सुद्धा केली। मी जो पक्ष काढलाय तो पक्ष शिवसेना, तो पक्ष आमच्याकडे आहे, अधिकृतपणे आहे। चंद्रकांत दादांनी काय त्यांनी मत व्यक्त केलंय, त्यांनी केलेलं ते संशोधन असेल। त्यांना इतर पक्षामध्ये डोकवण्यापेक्षा चंद्रकांत दादांनी वस्तुस्थिती सुद्धा जाणून घ्यावी। असे स्टेटमेंट दिल्यानंतर इतरांमध्ये हालचाल होईल किंवा चलबिचल होईल असं स्टेटमेंट वरिष्ठ असलेले चंद्रकांत दादांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती राहील। आता हे सगळं झाल्यानंतर प्रकरण शांत होईल असं सगळ्यांना वाटत होतं, पण त्यानंतर 2च दिवसांनी कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत दादांनी आपलं मत जराही बदललं नसल्याचं दाखवून दिलं। समजा शिवसेना पक्ष कोणाचा? तर तो बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धवजींचा। मग मनसे कोणाची? तर राजसाहेबांची। राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? तर शरद पवारांची। काँग्रेस कोणाचा? तर गांधींचा, म्हणजे आधी इंदिरा गांधी, राहुल गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी। एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे ती कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ती विचारावर आधारित आहे। भाजप हा कसा एका नेत्याचा पक्ष नसून तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे सांगण्याचा दादांचा प्रयत्न असेलही कदाचित। पण या मुद्द्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देताना दादांच्या स्पष्टीकरणापेक्षा त्यांच्या संदर्भाची चर्चा जास्त रंगली। आता चंद्रकांत पाटलांनी केलेल्या त्यांच्या मुद्द्याच्या दुबार पेरणीनंतर मित्रपक्ष पुन्हा टीकेची दुबार फवारणी करणार का की याकडे साफ दुर्लक्ष करणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट माधवीसह पाहत रहा एबीपी माझा.